महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेचा मेळावा आणि सत्कार सोहळा बुधवारी पार पडला। कार्यक्रमाला नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे, माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार बालाजी कल्याणकर, माजी आमदार अमर राजूरकर, आमदार आनंदराव बोंढारकर, राजेंद्र पवार, महावितरण नांदेड झोनचे मुख्य अभियंता राजाराम माने, महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब भाकरे, सरचिटणीस हाजी सय्यद जहीरुद्दीन यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती। मेळाव्याला तांत्रिक कामगारांच्या हक्क, समस्या, सुविधा व सुरक्षिततेबाबत सविस्तर चर्चा झाली। कार्यक्रमादरम्यान ज्येष्ठ कार्यकर्ते आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कामगारांचा सत्कार करून त्यांचा गौरव करण्यात आला। नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेचा मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या औचित्य साधून मेळाव्याचे आयोजन होतं आणि नांदेड येथून शेख मुजीब हे केंद्रीय उपसरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार होता। हे संयुक्त कार्यक्रमाचं आयोजन आज 17 सप्टेंबर रोजी करण्यात आलं। याचं उद्घाटन आदरणीय पालकमंत्री आपले अतुल सावे साहेबांनी केलं आणि या कार्यक्रमाचं निश्चितरित्या एक आनंदमय वातावरणामध्ये बदल झाला। तो असं झालं की महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार राज्यसभा अशोकराव चव्हाण साहेब, तसेच राज्यसभा सदस्य सन्माननीय अजित गोपछडे साहेब आणि आपले कल्याणकर साहेब आमदार, बोंढारकर साहेब आमदार, अमर राठोड साहेब आमदार आणि सर्व लोकप्रतिनिधी आणि ज्या महाराष्ट्र राज्य वीज विद्युत महावितरण कंपनीचे संचालक मासं राजेंद्र पवार साहेब, या नगरीचे मुख्य अभियंता राजाराम माने साहेब आणि केंद्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे पतसंस्थेचे आमचे सर्व महाराष्ट्र पतसंस्थेचे अहिल्यानगरचे भाऊसाहेब भाकरे पाटील आणि सर्व केंद्रीय टीम। यामध्ये विशेष म्हणजे ज्या संघटनेची मागण्या होते त्यापैकी एक मागणी जी होती की आज सध्या सोलारचा काळ आहे आणि अपारंपरिक ऊर्जा मंत्री असल्यामुळे या महाराष्ट्र महावितरण कंपनीला 150 कोटी रुपयाचं एक बक्षीस मिळालं आहे। ते 150 कोटी रुपयाचं बक्षीसचं वितरण जे आम्हाला नाही पाहिजे, पण कर्ज रूपाने सोलार बसवण्यासाठी वीज कर्मचाऱ्यांना, तांत्रिक कर्मचाऱ्यांना, अभियंत्यांना, अधिकाऱ्यांना द्यावं, ती एक मागणी त्यांनी मान्य केली। आणि दुसरी जी होती पेन्शनची, या पेन्शनच्याबद्दल एक दुसरं जो मेळावा म्हणजे साखर दूध पडल्यासारखं वातावरण झालं की अशोकराव चव्हाण साहेबांनीच पेन्शन त्यांच्या काळामध्ये मंजूर केली होती 2009ला। त्यामुळे योगायोग होता आज आणि आम्ही त्यांना आग्रह केलं की माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री महोदय यांना आपण जे लेटर पारित केलं होतं महाराष्ट्र शासनाचा, महामहिम राज्यपाल यांच्या स्वाक्षरीने ते पेन्शन वीज कर्मचाऱ्यांना लागू करावं, त्याबद्दल सकारात्मक आमचे चव्हाणसाहेब म्हणले की मी लवकरच मुख्यमंत्री महोदयांच्याकडे बैठक लावतो आणि अपारंपरिक ऊर्जा मंत्री महोदयांनी स्वतः मान्य केलं की माझ्या पातळीवर एक बैठक पहिले प्रकाशगडला लावू तिन्ही CMDची, त्यानंतर काही प्रश्न राहिले मेन तर CM साहेबाच्या पातळीवर मीटिंग लावू आणि महाधिवेशन जो आमचा डिसेंबरमध्ये हो घातलेला आहे त्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांची तारीख घेऊ, अधिवेशन पार पाडू। रिएस्ट्रक्चरिंगबद्दल राजेंद्र पवार साहेबांनी आज आश्वस्त केलं आता की जो महाराष्ट्रामध्ये 1 ऑक्टोबरपासून रिएस्ट्रक्चरिंग होणार आहे, यामध्ये जो फार 40 ते 45 वर्षापासूनची मागणी मंजूर झाली की लाईन स्टाफ बांधवांना 8 तासच काम देण्यात येईल, ही एक मागणी मंजूर झाली। त्यातून जे काही प्रॉब्लेम्स येणार आहे रिएस्ट्रक्चरिंगमधून ते तातडीने दूर करण्यात येईल असे त्यांनी आश्वासन दिलं। एकही पद कमी होणार नाही। आपले जे रिस्ट्रक्चरिंग जनमित्र बांधवांची होत आहे त्यामध्ये जे धगधग तांत्रिक वर्ग आमचे जनमित्र बांधवांना जी भीती निर्माण झालेली आहे की ते 8 तासानंतर जे लॅटिट्यूड कॅमेऱ्यामध्ये कामाचं पूर्ण तासाचं नियोजन करून ते एक्स्ट्रा वर्क त्यानंतर अधिकारी वर्ग जे सांगतील त्या कामाचं पूर्ण करणे हे त्यांना गरजेचं आहे। अशा ज्या समस्या आहेत त्याबद्दल आमचे अध्यक्ष आणि सरचिटणीस महोदयांनी मानव संसाधनचे आमचे पवार साहेब यांना नम्र निवेदन केलं आणि त्यांनी ते मंजूर केलं। बाकीच्या ॲनॉमलीज, ओव्हरटाईम आणि जनमित्रांचे पेट्रोल अलाउन्सबद्दल लवकरच महाराष्ट्राचे मानव संसाधनचे संचालक राजेंद्र पवार साहेब बैठक लावतील आणि त्या आमच्या मागण्या संघटनेकडून कामगारांच्या मागण्या आम्ही पूर्णत्वाकडे नेऊ।
तसेच PM साहेबांचा वाढदिवस आहे, त्यांनाही आपण कार्य